आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे। आमच्याकडे भरपूर लोक निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे आमच्याकडनं तरी आता कुठलाही प्रयत्न नाही। एकनाथजी, प्रश्न असा आहे की आपण म्हटलं हिंदुत्व बदलता येत नाही, पण आता तुमच्या वेळेस घेतलेला हिंदुत्व नाही, टी शर्ट आहे का हिंदुत्व बदलायला असं म्हणालो मी। आणि महत्त्वाचं म्हणजे हिंदुत्व तुम्ही कधी खूप बदलूच उत्तम शकत निर्णय नाही। घेतला होता, गोमाता ही राजमाता। पण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जर गोमातेला मारलं तर, कारण गोकत्तल होते आहे, गोमाता कापली जाते आहे आणि वारंवार या घटना होत आहेत की ट्रक सुद्धा जाळले जात आहेत। तर मोठ्या मोठ्या घटना अजूनही होत आहेत, तर तो ठोस निर्णय होईल का आता? नाही नाही, होणार ना ठोस निर्णय, त्याच्यावर कडक कारवाई करू। त्याच्यात कायद्यामध्ये आणखी आपण आणखी जे जे काही बंधनं आणता येतील ती आणू। सीएम सर, परभणीच्या घटनेमध्ये काही अर्बन नक्षल कनेक्शन पाहायला मिळत आहे का? अद्याप अशा प्रकारचं कनेक्शन दिसलेलं नाही, तथापि या घटनेची चौकशी चाललेली आहे। आता तर ते जेव्हा इलेक्शन कमिशन घोषित करेल तेव्हाच आपल्याला ते करता येईल। चल लास्ट मी मगाशीच सांगितलं की बीडच्या घटनेवर आम्ही SIT नेमतो आहोत आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात कुठली हयगय केली जाणार नाही। अतिशय कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। महाविकास आघाडीचे काही खासदार संपर्कात आहे? अजून पुष्कळ येत्या 2 ते 3 दिवसात खाते वाटप जाहीर करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। प्रत्येक मंत्र्यांचा परफॉर्मन्स ऑडिट करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही महत्त्वाची माहिती आहे। बघा, माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत। 2.5 वर्षांसाठी मंत्रिपद हा पक्षाचा निर्णय आहे असं एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आणि काम करणाऱ्यालाच संधी मिळेल ज्याचा परफॉर्मन्स चांगला आहे, जो काम दाखवेल तो पुढे जाईल असं देखील एकनाथ शिंदे बोललेले आहेत। आणि देवेंद्र फडणवीस असे देखील बोलले की 2 ते 3 दिवसात खाते वाटप जाहीर केलं जाईल। शपथविधीनंतर माध्यमांसमोर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आले आणि त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली। सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच होता की खाते वाटप कधी होईल, तर 2 ते 3 दिवसात खाते वाटप जाहीर केलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे।